बीडमध्ये बोगस अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवणार आहे 14 जणांवर कारवाई केली. काय नेमकं सगळे प्रकरण? एक छोटासा चेंज आहे त्याच्यामध्ये. बोगस प्रमाणपत्र नाही आहे आपल्याकडे. प्रमाणपत्र 2018 पूर्वीच्या जो कॉपी होतं त्याच्यात डिजिटाईज करायला पाहिजे होतं, UDID कार्ड काढायला पाहिजे होतं. ते UDID कार्ड द्यायलासाठी आपल्या स्तरावर दाखल करायलासाठी आपण 23 जूनपर्यंत मुदत होतं. त्याच्यानंतर ते 25 जूनपर्यंत त्याच्या मुदत दिले होतं. म्हणजे विहित कालावधीमध्ये UDID कार्ड सादर नाही केलेले लोकांवर आपण कारवाई केलेली होतं. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल अपंगपण असू शकतो, लेकिन आपल्याला मुदत दिली होतं ते मुदतीमध्ये त्यांनी दाखल नाही केले होतं, त्याच्यामुळे आपण कारवाई केली. अशी कारवाई केलेले 14 शिक्षक आहेत आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट GAD मार्फत आपण 4 लोकांच्या विरुद्ध सुद्धा आपण सस्पेन्शनच्या कारवाई केलेल्या आहेत. आणखी असे किती कर्मचारी आहेत सर ज्यांनी की अशा पद्धतीने प्रमाणपत्र सादर केलेले नाही आणि त्यांच्यावरच्या कारवाई संदर्भात काही प्रक्रिया सुरू आहे? आपण 10 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद अंतर्गतच्या सर्व अपंग कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ज्यांनी अपंगाचा फायदा घेतलेले आहेत. म्हणजे पोस्टिंगच्या टाईममध्ये असू शकतात, नसेल तर प्रवास भत्ता असू शकतात, नसेल तर बाकी इतर गोष्टीमध्ये जो सवलत घेतलेले लोक आहेत त्यांच्या तपासणी केलं, त्यांच्याकडून UDID कार्ड मागून घेतले आणि त्याच्यामध्ये संशयास्पद असलेले लोक आहेत, काही लोक आहेत. त्याच्यामध्ये जवळपास आपण 400 लोकांना म्हणजे आयडेंटिफाय केलेले आहेत. पूर्णपणे संशयास्पद असं सांगू शकत नाही, लेकिन त्यांना पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी आपण स्टेटमध्ये पाठवणार आहेत. फॉर एक्झाम्पल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग एड्स आहेत आणि पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये पाठवून आपण पुन्हा तपासणी करत आहे, जेणेकरून याच्या प्रोसिजरमध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवायचे आणि अपंगाच्या जे म्हणजे प्रमाणपत्र आहे ते ॲक्च्युअल अपंगाला मिळायलासाठी आपण प्रयत्न करत आहेत. हे 400 लोकांचा ऑर्डर आपण काढत आहेत स्टेटमध्ये जाऊन पुन्हा तपासणीचा. त्याच्यानंतर आपल्यासमोर ॲक्च्युअल परिस्थिती आपल्यासमोर येईल असं माझा अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये जर समजा हे आढळले नाही, अपंग असल्याचं जर सिद्ध झालं नाही तर त्यांच्यावर देखील कारवाई केली? त्यांच्यावर कारवाई 2016च्या राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट आहे, त्याच्या सेक्शन 91 खाली आपल्याला ॲक्शन घेता येईल, गुन्हा नोंद करता येईल. त्याच्या संदर्भात एक GR सुद्धा निघालेले आहेत, रिसेंट GR बाय सेक्रेटरी PWD सेक्रेटरी, PWD डिपार्टमेंट सेक्रेटरीने एक GR सुद्धा निघालेला म्हणजे काढलेला आहे. ते GR प्रमाणे आणि लॉ प्रमाणे आपण पुढील ॲक्शन त्याच्या संदर्भात घेईल.